नमस्कार. तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी नक्की या भेंडीचं करणार तरी काय? तर मी या भेंड्या स्वच्छ धुवून घेतल्या, पुसून घेतल्या, त्याच्या बारीक फोडी करून त्या तेलात तळून घेतल्या. तळलेली भेंडी एका प्लेटमध्ये काढली. त्याच कढईत थोडं जिरं, मोहरी, कढीपत्ता, बारीक चिरलेले अद्रक, लसूण, 2 हिरवी मिरची घातली आणि बारीक चिरलेला कांदा ॲड केला. कांदा छान गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा. कांदा परतला की त्याच मिश्रणात मी एका बाउलमध्ये दही घेतलं. त्या दह्यामध्ये आपले मसाले म्हणजेच काळा मसाला, लाल तिखट, हळद, गरम मसाला हे ॲड करून ते जिन्नस एकत्र करून हे दही मी या मिश्रणात ॲड केलं. इथे आपली भेंडीची ग्रेव्ही तयार झाली. यात तळलेली भेंडी ॲड केली, फ्रेश क्रीम ॲड केलं. इथे आपली भेंडी रेडी झाली आहे. पण मी इथे त्यासोबत खाण्यासाठी मुगाचे धिरडे करून घेते. मुगाचे धिरडे करून घेण्यासाठी मी रात्रभर मूग भिजत घातला होता. मुगामध्ये थोडंसं लसूण, मीठ, हळद, कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या घालून याचे मस्त खुसखुशीत असे धिरडे बनवून घेतले. चला तर मग तुम्हाला एक घास टेस्ट करून दाखवते. खूपच छान झाले होते. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा.